but I think it's fine. Everyone knows India. So मैं ये पूछना चाह रहा था अथर्व कि आप जो है बहुत बड़े इन्फ्लुएंसर हैं, probably the biggest influencer in Maharashtra right now, and I think digital marketing plays a big part in it. तो आप उसको कैसे यूज करते हैं अपने यूटिलाइज करने के लिए? रिसेंटली मुझे पता चला कि आपने अपना क्लोथिंग ब्रांड भी शुरू किया है, विच इज अ रियली गुड थिंग एंड रियली इंस्पायर्स अ लॉट. तो आप उसमें कैसे डिजिटल मार्केटिंग को यूटिलाइज करते हो, कैसे उसको यूज करते हो? तो ये था हमारे तरफ से सवाल. मेरा पर्सनल सवाल है कि अभी मैंने आपकी रील देखी कि आप द लेजेंड आशा भोसले मैम से मिले थे. सो हाउ वाज योर एक्सपीरियंस ओवरऑल विथ हर? अच्छा, आता 6 प्रश्न तू एकत्र विचारले. आता मी जर हिंदी बोलायला लागलो तर ह्यांना समजणार नाही, त्यामुळे मी मराठीतच उत्तर देतो. पहिला आता तू शेवटचा प्रश्न जो विचारला त्याचा सांगतो की त्यांना जेव्हा भेटायला गेलो तर ते मला खरं तर आदल्या दिवशी कळलं रात्री की उद्या सकाळी जायचंय, त्यामुळे मी फार काही तयारी करून गेलो होतो. मला एवढंच कळलं की त्या माझं कॉन्टेंट बघतात आणि त्यांनी फोनवर मला सांगितलं की मी ते पाहते वगैरे आणि तुम्ही माझी इथे येऊन विनोद करा, काहीतरी आपण असं काहीतरी करू. मग तेव्हा मला थोडंसं जाणवलं की हा पाहत असतील, मी त्याच्यावर काहीतरी थोडंसं क्रिएट केलं आणि गेलो. पण त्यांना भेटण्याचा एक्सपिरियन्स म्हणजे आता ते खरं तर शब्दात सांगण्यासारखं नाही की काय, तिथे आपण फक्त काही बोलत नाही, त्या जे बोलतात त्या जे करतात ते आपण फक्त ऐकतो. त्यामुळे तो एक फार मोठा एक्सपिरियन्स होता. आणि जे तू डिजिटल मार्केटिंगचं म्हटला, काय म्हणतात मला परत विसरलो. पहिला सवाल काय? मी हे म्हणत होतो की नहीं, हिंदी चालेल. तो मैं ये बोल रहा था कि आप तो रील स्टार हैं, तो डिजिटल मार्केटिंग उसमें बहुत बड़ा पार्ट प्ले करती है. तो हाउ डू यू यूज डिजिटल मार्केटिंग फॉर योर प्रोफाइल एंड फॉर क्लोथिंग ब्रांड एज वेल? खरं म्हणजे जेव्हा हे सगळं चालू झालं तेव्हा डोक्यात आले माझ्या की हे आपण क्लोथिंग ब्रँड चालू करू. ते काय माझ्या आधी कधी डोक्यात नव्हतं. त्यामुळे आता मला माहिती आहे की माझ्याकडे ऑडियन्स आहे, तर मी जर एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं तर ते लोकांपर्यंत पोहोचेल. नंतर ते चांगलं असेल तरच चालणार आहे. असं काही नसतं की ते मी लॉन्च केलं म्हणून ते चालणार आहे किंवा लोक घेतील. एकदा घेतील पण नंतर ते चांगलं नसेल तर ते चालणार नाहीये. त्यामुळे आता तर मी हा प्रयत्न केला की बाबा आपण लॉन्च करून बघू, आणि आतापर्यंत चांगला रिस्पॉन्स आहे त्याला. जेव्हा तुम्हाला राज ठाकरे सरांकडून पुरस्कार भेटला, ते सर म्हणले की तुम्ही माझे आवडते व्यक्ती, मी तुमचा कंटेंट बघितला, तेव्हा तुमची फिलिंग काय होती? आणि सरांबद्दल 2 शब्द तुमच्याकडून आम्हाला ऐकायचे. ते आत्ताच सांगितलं तसंच फिलिंग असं काय, म्हणजे त्या खरं तर तो पुरस्कार नव्हता. म्हणजे पुरस्कार मला नंतर मिळाला. त्या तिथं अवॉर्ड द्यायला ते नव्हते, ते फक्त भाषण करून जाणार होते. आणि माझी खूप इच्छा होती की मी त्यांना भेटावं, म्हणजे मला त्यांना भेटायचं होतं. पण मला कळलं होतं की ते 5 मिनिटं बोलतील आणि जातील. पण नशीब त्यांनी शेवट होताना त्यांनी तिथं पॉइंट आउट केलं आणि बोलवलं. त्यामुळे 2 सेकंड माझी ती भेट झाली. आणि त्याच्यानंतर माझी इच्छा होती की मला आज जाऊन त्यांना परत भेटायचे वगैरे, पण तोचपर्यंत ते गेले होते. त्यामुळे तसं बोलणं काही झालं नाही, पण त्यांनी मला एक तो लाईफ टाईम एक्सपिरियन्स देऊन टाकला. I think so.